शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपुरातील 4 महामार्ग जाम. तर दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार, बच्चू कडूंचा इशारा. बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं. शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या गोष्टींवर सकारात्मक निर्णय घेता येईल तो आम्ही घेऊ, फडणवीसांची प्रतिक्रिया. पंजाबच्या धर्तीवर राज्यामध्ये आंदोलन करणार. सरकारनं जागा दिली तिथे जाणार नाही, महामार्गावरच थांबणार. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा. बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी झोपण्यासाठी घेतला महामार्गाचा आश्रय. दिवसभर आंदोलनामध्ये सहभागी होऊन थकलेल्या कार्यकर्त्यांची रस्त्यावरच विश्रांती. नागपुरात बच्चू कडूंचं आंदोलन आणि ते आंदोलक महामार्गावर आल्यामुळे वाहतूक कोंडी. तर हैदराबाद नागपूर महामार्गावर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम. वाहतूक कोंडी झालेल्या महामार्गावर आंदोलकांचा डान्स. बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील 4 महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, मात्र जनतेला वेठीस धरू नका, वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया. आंदोलनाला येताना एका आजीनं कडूंच्या मनगटाला साडीची चिंधी बांधली. कर्जमाफी करूनच माघारी या, नाहीतर माझ्या घरात सुद्धा आत्महत्या होऊ शकते. आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी सांगितला किस्सा. बच्चू भाऊंनी सांगितलं, आमदारांना कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मंत्र्यांना कापा. बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग विक्री प्रकरणी आज नाशिकमध्ये जैन समाज रस्त्यावर उतरणार. नाशिकच्या अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात जैन बांधव सहभागी होणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बंजारा शिष्टमंडळाची 31 तारखेला बैठक. 9 दिवस उपोषण केलेले बंजारा आंदोलक विजय चव्हाणांची माहिती. दरम्यान बंजारा समाजातील नेते महंतांसह इतर जण शिष्टमंडळ घेऊन जाणार. माझी लढाई वाईट प्रवृत्ती आणि विकृतींबद्दल आहे, अजूनही खेळ संपलेला नाही. शिंदेंची परवानगी घेऊन 2 दिवसात आणखी मोठा स्फोट. धंगेकरांचा पुन्हा एकदा नाव न घेता मोहळांना इशारा. बिल्डरच्या बाजूनं बॅकआउट झाल्यास आता संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारात उल्लेख, त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा, धंगेकरांची मागणी. तर धंगेकरांनी अमित शहा किंवा कोणत्याही भाजप नेत्याचा अपमान केला नाही. कोणत्याही समाजावर अन्याय नको, हीच शिंदेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया. नवनाथ बन यांच्याकडून धंगेकरांचा बावळट नोबिता असा उल्लेख. तर रवींद्र धंगेकर हे 12 पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आलेत, बन यांची टीका. समीर पाटील मानहानी प्रकरणामध्ये धंगेकरांना समन्स. तर धंगेकरांना 7 नोव्हेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचं समन्स. धंगेकरांनी समीर पाटील मकोकातील गुन्हेगार असल्याचा आरोप केला होता. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये. आदित्य ठाकरे यांच्या मतचोरीबाबतच्या प्रेझेंटेशनवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. रोहित पवारांनी दाखवलेलं ट्रम्प यांचं आधार कार्ड खोटं निघालं, आता ते महाराष्ट्राची माफी मागणार का? मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. तर आधार कार्ड खरं की बनावट याची चौकशी करण्याची गरज काय होती? एवढा रिकामा वेळ गृह विभागाकडे आहे का? संपदा मुंडे, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे, संतोष देशमुख या प्रकरणामध्ये वेळ खर्च करावा. रोहित पवारांचाही फडणवीसांवर निशाणा. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीचा काही कार्यकर्त्यांची भावना. तर पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो, अशीही काहींची भावना. मनसेच्या दादर शाखाध्यक्षांकडून यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप. मनसेच्या संतोष साळी यांच्याकडून मतदार यादीतील घोळ सोशल मीडियावर पोस्ट. आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशननंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा. सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी. तर अजित पवार पक्षाचे माजी आमदार बबनराव शिंदेंचे दोन्ही पुत्र भाजपात पक्षप्रवेश करणार. रणजित शिंदेंसह विक्रमसिंग शिंदे सकाळी 10 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार. सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून धक्का. नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर हे आज भाजपात प्रवेश करणार. सातारा पालिका निवडणुकांसाठी अनेक इच्छुक नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष काम करणारा उमेदवार असावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ हे घेणार महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट. यावेळी सपकाळ कुटुंबियांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करून देणार असल्याची माहिती. निंबाळकरांच्या 50 कोटींच्या धमकीला भीक घालत नाही. 2 किंवा 3 तारखेला फलटण पोलीस ठाण्यात जाणार, अंधारेंचं आव्हान. तर अंधारेंनी 2 सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची सुसाईड नोटही दाखवली.
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी. तर डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून ही हत्या आहे. एसआयटी स्थापन करा, अन्यथा आम्ही फलटणला येऊ, लक्ष्मण हाकेंचा इशारा. राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज एक दिवसीय बंद. तर मालेगावातील अनेक कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते या बंदमध्ये सहभागी. साथी पोर्टलच्या निषेधार्थ पुरवण्यात आला बंद. मनसेच्या केंद्रीय समितीची 11 वाजता बैठक. शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक. बैठकीला मनसे नेते, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष उपस्थित राहणार. नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावं वगळा, मनसेचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. तर ही यादी 1 वर्षापूर्वी दिलेली असताना त्यावर अजूनही ठोस कारवाई का झाली नाही, मनसेचा पत्रातनं सवाल. ओबीसींचे प्रश्न सुटत असतील तर जरांगेंसोबत एकत्र येऊ, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंबाबत मोठं विधान. जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्यास पंकजाताईंना चालेल का, हाकेंचा पंकजा मुंडेंना सवाल. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये धुळ्यातील आर्थे बुद्रुक या गावाला प्रथम आणि चौगाव ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार. तर शेलबारी ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. चंद्रपूरमधील वाघ महाराष्ट्रातील इतर व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करावेत, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांकडे पत्र. तर चंद्रपूरमध्ये गेल्या 9 दिवसात वाघांच्या 4 शेतकऱ्यांचा वाघांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू. पुण्याच्या मंचर वनपरिक्षेत्रातील 50 गावांमध्ये 250 ते 300 बिबट्यांचा वावर. भर दिवसा बिबट्यांचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बिबटे पकडण्यासाठी फक्त 20 पिंजरे असल्यामुळे पिंजरे वाढवण्याची आता मागणी. नाशकातनं आलेला आदिवासी रोजंदारी संघटनांचा मोर्चा ठाण्यात अडवला. आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात राजभवनाच्या दिशेनं हा मोर्चा निघाला होता. राजभवनाकडेच जाऊ, आझाद मैदानावर नाही, अशी भूमिका. अहिल्यानगरच्या लोणीमध्ये तरुणाची आत्महत्या. तर मानसिक आणि इतर तणावातनं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मृतांच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदं रिक्त, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. 1ली ते 4थीसाठी एकच शिक्षक असल्यामुळे शिक्षकावर कामाचा ताण. तर तात्काळ रिक्त पदं भरण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा. कॉल सेंटरमधून अमेरिकेसह युरोपियन देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक. या कॉल सेंटरमध्ये 150 ते 200 तरुण काम करत असल्याची माहिती. भिवंडीमध्ये 65 वर्षीय वृद्ध महिलेची अत्याचारानंतर दगडानं ठेचून हत्या. शेतात कामासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची हत्या केल्याची घटना. गणेशपुरी पोलिसांकडून या घटनेचा. रायगडच्या नागोठणेमध्ये जैन धर्मशाळेमध्ये पुजाऱ्याची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सिंधुदुर्गमध्ये आयएनएस गुलदारचे देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयामध्ये रूपांतर होणार. यामुळे आता मोठ्या युद्धनौका समुद्राच्या तळाशी जाऊन अनुभवता येणार. यामुळे सागरी पर्यटनाला चालना मिळणार. शिवाय पर्यटनाचं या ठिकाणी संवर्धन सुद्धा राखलं. जळगावच्या एरंडोलमधील उतरान या गावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन, कापूस, मक्यासह फळबागांचंही मोठं नुकसान. झाडाला लागलेली संपूर्ण फळं गळून गेल्यामुळे शेतकरी चिंतेत. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसामुळे हजारो हेक्टरवरील कापूस भिजला. वेचणीला आलेला कापूस काळा पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्तनाद. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी. धुळ्यातील शिरपूरमध्ये 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे 1997 शेतकऱ्यांचे 1505 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. प्रशासनाकडून या संदर्भात पंचनामा करण्याची मागणी अहवालातनं समोर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खड्डे आणि अस्वच्छतेमुळे शेतकऱ्यांचे हाल. तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे मालाचं नुकसान होत असून आरोग्याचाही प्रश्न निर्माण. तर तात्काळ खड्डे बुजवून स्वच्छता करण्याची मागणी. जळगावच्या पारोळ्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. तर अनेक गावांना अतिवृष्टीग्रस्त गावांच्या यादीतनं वगळल्यामुळे शेतकरी संतप्त. पंचनामे होऊन सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा. पनवेलमध्ये उसने पैसे न दिल्याच्या रागातनं महिलेची हत्या. पनवेल पोलिसांकडून आरोपी मोहम्मद समीर अन्सारीला अटक. बारामती पोलिसांची मोठी कामगिरी. घरफोडी प्रकरणातील 4 आरोपींना भोरमधून अटक. आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी.